आता दुसरा प्रश्न राहतो, की जर त्याच्यामधनं काही त्रास जास्त उद्भवत असेल आणि ते खूप जास्त पेनफुल होत असेल, तर त्याची बायोप्सी करून तपासणी केली तपासणी जाते. केली जाते. ज्याच्यावरनं ती बिनाईन आहे का कॅन्सरच आहे हे हं. शोधलं जातं. प्रोस्टेट तेवढा ऑपरेशन करून काढला जातो. परंतु हे सगळ्या सर्जरीज ज्या आहेत, हे इन्व्हेसिव्ह आहेत. म्हणजे काय, तर तुम्हाला आत इन्स्ट्रुमेंट टाकायचं, ते कट करायचं, हं. ज्याच्यामध्ये रक्तस्राव होतो. शेवटी शेवटी एक प्रकारची जखमच तुम्ही बरोबर. आतमध्ये करता. मग ती भरून येताना बऱ्याच वेळेला ती आकुंचन पावते. मग हं. स्ट्रिक्चरसारखे आजार नवीन तयार होऊ शकतात. तर असं त्याचे होणारे फायदे तोटे. नमस्कार. अर्थार्थवेलच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीच सांगितल्याप्रमाणे की आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्ही तुमच्यासाठी रोजच म्हणण्यापेक्षा की दर आठवड्याला नवीन-नवीन विषय घेऊन येतोय आणि आपल्याच आवडत्या डॉक्टरांसोबत घेऊन येतोय, जे की डॉक्टर प्रसाद रसाळ सर आहेत. आजचा तसाच ऐकलेला विषय जो आहे आपला, की प्रत्येक घरामध्ये एकदा तरी हे नाव घेतलंच जातं आणि तो आजार किंवा तो विषय असणार आहे आपला पोस्ट्रेट. सर आपलं आजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे आणि नाव जसं सांगितलेलं आहे आपण की तो आजार किंवा जे पण काही आहे त्याबद्दलचे समज, गैरसमज आणि उपाययोजना त्यातली. प्रोस्टेट ग्रंथी ही जी असते, ती ही पुरुषांमध्ये लघवीचा मार्ग जो असतो त्याच्या बाजूनी ही दोन्ही बाजूंनी असलेली ही ग्रंथी असते. त्याच्या सुरुवातीला आतल्या बाजूने आणि ती प्रोस्टेट ही ग्रंथी आहे, त्याच्यामधनं काही स्त्राव सिक्रेट होतात. ज्याचा जो स्त्राव हा शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. शरीर संबंधांमध्ये त्यांचा अंतर्भाव असतो. ही ग्रंथी जी आहे, तर वयानुसार हळू-हळू जसं शरीराची झीज होते, तशी ही ग्रंथी वयानुसार वाढते. हं. त्याची जशी-जशी वाढ होत जाते, तसं-तसं तो म्हणजे मूत्रमार्गाच्या दोन्ही बाजूनी ही ग्रंथी आहे. समजा हा मधनं मूत्रमार्ग आणि त्याच्या दोन्ही बाजूनी ग्रंथी ती वाढायला लागली, तर ती आतल्या बाजूने जर वाढली, तर हं. मूत्रमार्ग दाबला जातो आणि त्यामुळे पेशंटला लघवी होत नाही हं. आणि लघवी होताना किंवा त्रास होतो, की जी लघवी जोरात फोर्समध्ये व्हायला पाहिजे, ती होत नाही. तो हं. जेवढा फोर्स करायला लागतो, तेवढी जास्त दाब पडतो. त्यामुळे ती पूर्णच अडकते. मग अशा पेशंटला थोड्या-थोड्या वेळाने लघवीला जावं लागतं किंवा रात्रीतनं खूप वेळा वारंवार लघवी होणं, हा त्याच्यामागचं लग्न आणि एका वेळी ती पूर्ण होत नाही. हा हं. त्याच्यातला प्रश्न असतो. खूप जणांमध्ये अगदी थेंब-थेंब लघवी पण होते या बरोबर. आजारामुळे. ती बाहेरच्या बाजूने वाढली तर एवढा त्रास होत नाही. पण ती आतल्या बाजूने जेव्हा वाढते, त्यावेळेला हा लघवीचा त्रास पेशंटला व्हायला सुरुवात होते. त्याच्यात अनेक प्रकार आहेत. म्हणजे वयानुसार जी वाढणारी आहे त्याला बिनाइन एन्लार्जमेंट म्हणतात. हं. ज्याच्यात पॅथॉलॉजी नाही किंवा धोका नाही. हं. परंतु ती वाढली आणि ती जर पूर्ण मार्गावर दाब देत असेल, तर ॲलोपॅथी शास्त्रात ते टाळण्याकरता खूप औषधं उपलब्ध नाहीयेत किंवा ते कमी करण्यासाठी औषधं उपलब्ध नाहीयेत. काही नवीन ड्रग्स सध्या इंट्रोड्यूस होतायत, ते वापरले जातात. परंतु त्यांच्याकडे असलेला एकमेव उपाय म्हणजे त्याची सर्जरी करणं. हं. आता सर्जरीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते बदलत गेले. पूर्वी ओपन करून प्रोस्टेट ग्रंथी काढून टाकायची. परंतु आता हं. ती सर्जरी न करता अनेक जण म्हणजे लघवीच्या मार्गातनं स्कोप टाकून फक्त जेवढा भाग आतमध्ये आलेला आहे तेवढाच कापून टाकतात. याला बरं. TUR म्हटलं जातं. ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट. तेवढा ऑपरेशन करून काढला जातो. परंतु हे सगळ्या सर्जरीज ज्या आहेत, हे इन्व्हेसिव्ह आहेत. म्हणजे काय, तर तुम्हाला आत इन्स्ट्रुमेंट टाकायचं, ते कट करायचं, हं. ज्याच्यामध्ये रक्तस्राव होतो. शेवटी शेवटी एक प्रकारची जखमच तुम्ही बरोबर. आतमध्ये करता. मग ती भरून येताना बऱ्याच वेळेला ती आकुंचन पावते. मग हं. स्ट्रिक्चरसारखे आजार नवीन तयार होऊ शकतात. तर असं त्याचे होणारे फायदे तोटे पण त्या प्रमाणात लक्षात. असतात. तर पहिला प्रकार हा बिनाइन एन्लार्जमेंट जी वयानुसार होणारी वाढ आहे. दुसरा प्रकार म्हणजे याच्यामध्ये गाठ निर्माण होणे, म्हणजे जो हं. कॅन्सरकडे वळणारा फॅक्टर असतो, की प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर.
प्रोस्टेट ग्रंथीच्या कॅन्सरमध्ये लक्षणं सारखेच असतात. म्हणजे बिनाइन एन्लार्जमेंटचे लक्षणं वेगळे आणि प्रोस्टेट ग्रंथीच्या कॅन्सरचे लक्षणं वेगळे, असं होत नाही. आणि म्हणून ह्या दोन्हींमध्ये लवकर तपासणी करणं, त्याचे योग्य निदान होणं हे फार आवश्यक आहे. अशा पेशंटमध्ये लक्षणं सारखी असतात म्हणून पेशंटला पहिलं सांगितलं जातं ती सोनोग्राफी. आणि ही सोनोग्राफी म्हणजे काय, तर लघवी करण्यापूर्वी सोनोग्राफी केली जाते. मग त्याला लघवीला पाठवलं जातं आणि परत सोनोग्राफी केली जाते. मग ज्याच्यामध्ये हे मोजलं जातं की त्याची लघवी एका वेळी पूर्ण होते की नाही, का आतमध्ये लघवीच्या पिशवीत लघवी परत साचूनच राहते. मग तो रेसिड्युअल व्हॉल्यूम जर जास्त असेल आतमध्ये राहणार आहे, याचा अर्थ त्याची प्रोस्टेट ग्रंथी वाढली किंवा त्याच्या लघवीला अडथळा येतो, हे त्याच्यावरनं निदान होतं. दुसरी गोष्ट, प्रोस्टेट ही ग्रंथीची साईज किती वाढली, काय वाढली आहे, त्याच्यात काही ॲबनॉर्मॅलिटी दिसतात का, याची ढोबळमानाने माहिती तुम्हाला सोनोग्राफीच्या माध्यमातून क्लिअर कट कळू शकते. आणि ती कळाल्याने आपल्याला एक कळू शकते की प्रोस्टेट ग्रंथीची साईज किती वाढली, त्याच्यावरनं वजन किती वाढलंय, हे पण कॅल्क्युलेट केलं जातं. आता दुसरा प्रश्न राहतो की जर त्याच्यामधनं काही त्रास जास्त उद्भवत असेल आणि ते खूप जास्त पेनफुल होत असेल, तर त्याची बायोप्सी करून तपासणी केली जाते, ज्याच्यावरनं ती बिनाइन आहे का कॅन्सरच आहे हे शोधलं जातं. तर प्रोस्टेट ग्रंथीचे मुख्य 2 आजार असतात. आता होमिओपॅथिक दृष्ट्या आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला दोन्हींकरता पण होमिओपॅथीमध्ये उपचार होईल. मग ज्या वेळेला तुम्ही वयानुसार प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होत जाते, तर त्याच्याकरता सबाल सेरुलेटा नावाचं खूप उत्कृष्ट औषध होमिओपॅथीत आहे, की जे औषध चालू केलं की पेशंटची युरिन जी अडकत होती ते अडखळणं कमी होतं, त्याच्यात धार व्यवस्थित पडते आणि त्याला होणारा त्रास खूप अंशी कमी होतो. रात्रीतनं जे 4-4, 5-5 वेळा त्याला उठावं लागत होतं ते प्रमाण कमी होतं. असे एकच नाही, मी एक औषधाचं नाव सांगितलं, असे अनेक औषधं होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर जो होतो, तर तो कॅन्सर रोखण्यासाठी होमिओपॅथीत खूप औषधं आहेत. जे कोनायम मॅक्युलेटम सारखं औषध आहे, जे कॅन्सरवर, त्याच्या गाठींवर, प्रोस्टेट ग्रंथीच्या कॅन्सरवर खूप चांगल्या प्रकारे उपयोगी येऊ शकतं. त्याचप्रमाणे प्रोस्टेट ग्रंथीसाठी डिजिटॅलिस नावाचं औषध आहे, बरॅटाकाब नावाचं औषध आहे. अनेक औषधं आहेत जे प्रोस्टेट ग्रंथीवर स्पेसिफिकरित्या काम करू शकतात. फक्त इलाज हा स्पेसिफिक नसतो, तो प्रत्येक व्यक्तीनुसार असेल. मग कोणाचं औषध बरॅटाकाब येईल, कोणाचं औषध नायट्रिक ॲसिड येईल, कोणाचं औषध डिजिटॅलिस येईल, कोणाचं औषध सबाल सेरुलेटा येईल. प्रत्येकाचं औषध हे प्रिमाफिलासारखा ड्रग आहे. अशी वेगवेगळे औषधं या गोष्टींकरता आहेत. परंतु दोन्ही गोष्टी असतील, मग ते बिनाइन एन्लार्जमेंट असेल वयानुसार झालेली किंवा मग तो कॅन्सर असेल, या दोन्हींकरताही होमिओपॅथीमध्ये औषधोपचार आहे. सर्जिकल इंटरव्हेन्शन किंवा सर्जरीची गरज ही फक्त खूपच ॲडव्हान्स झालेल्या गोष्टीमध्येच लागू शकते. अन्यथा त्याची तेवढी आवश्यकता सहजासहजी पडत नाही. बिनाईनमध्ये तर शक्यतो तो पेशंट चांगल्या प्रकारे रिकव्हर होमिओपॅथिक औषधांनी होतो. क्वचित प्रसंगीच पेशंटचा मूत्रमार्ग खूपच पूर्ण बंद झाला असेल तर ऑपरेशनची आवश्यकता त्याच्यामध्ये पडते. तर सर्जरीशिवाय पहिला कधी पण उपाय करावा तो सर्जरीशिवाय ट्रीटमेंट कशी होईल आणि त्यामध्ये होमिओपॅथीचा पहिला अंतर्भाव केला पाहिजे. हां, त्याच्यानंतर जर पेशंटला बरं वाटत नसेल किंवा पेशंटला खूपच अतिप्रमाणात त्रास होत असेल, तर तुम्ही सर्जरी करून पुन्हा ती वाढ होऊ नये म्हणून होमिओपॅथी ट्रीटमेंट त्याला करू शकता. सर, नक्कीच आपण खूप छान माहिती दिलेली आहे प्रोस्टेट या विषयावर. आणि अजून आपण कमेंट्स ज्या वेळेस येतील आपल्याला की कुठली ट्रीटमेंट अजून घ्यायला पाहिजे किंवा कोणाला जास्त त्रास असेल, कमी प्रमाणात असेल, अशा लोकांसाठी तर आपला कमेंट बॉक्स आहेच. फोन नंबर पण दिलेला आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच सर ह्या एपिसोडचाही आपल्या कस्टमर्सला, आपल्या प्रेक्षकांना खूप फायदा होणार आहे. आजचा एपिसोड आपण इथेच थांबवूया आणि पुढच्या एपिसोडमध्ये एक नवीन विषय घेऊन आपण नक्कीच पुन्हा एका नवीन विषयाला घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. धन्यवाद. धन्यवाद श्रोतेहो. आज आपण खूप छान माहिती घेतली आपण प्रोस्टेट या ग्रंथीविषयी आणि त्यामुळे त्याच्या होणारा होमिओपॅथिक उपचार याच्याविषयी आपण माहिती घेतली. पुन्हा भेटूया आपण नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार, माझं नाव डॉक्टर सलोनी वाघ. मी सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेडमध्ये होल टाईम डिरेक्टर आहे
सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड ही एक 39 इयर ओल्ड API मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आमची मॅन्युफॅक्चरिंग साईट लोटे परशुराम म्हणजे मुंबईपासून 250 किलोमीटर्सला आहे. ही जी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे ती USFDA अप्रूव्ड, EU GMP अप्रूव्ड, PMDA जपान अप्रूव्ड आणि ओव्हर 30 रेग्युलेटरी अथॉरिटीजनी ऑडिट आणि अप्रूव्ह केलेली आहे. आमचं हेड ऑफिस मुंबईमध्ये आहे. आम्ही गेले 39 इयर्स APIs बनवतोय आणि अँटी हिस्टमाइन्स, अँटी एलर्जिक्स, अँटी ॲस्थमॅटिक्स आणि व्हायटमिन्स ह्या एरियाजमध्ये आमची लीडरशिप पोझिशन आहे अक्रॉस द ग्लोब. आज आम्ही जगाच्या 120 कंट्रीजमध्ये प्रेझेंट आहोत आणि अजूनही आमचं जे मेन म्हणजे मोटिव्ह आहे दॅट इज एक्सपोर्ट्स. 80% ऑफ अवर रेव्हेन्यू इज एक्सपोर्ट जनरेटेड आणि ह्या 80%मधून 50% जो रेव्हेन्यू आम्ही जनरेट करतो तो हायली रेग्युलेटेड मार्केट्स लाईक युरोप, US, लॅटिन अमेरिका, चायना ह्या सगळ्या मार्केट्समधून जनरेट करतो. ॲज अ कंपनी आम्ही खूप म्हणजे ग्रोथच्या वी आर ॲट द राईट स्टेज ऑफ ग्रोथ फॉर द नेक्स्ट 3-4 इयर्स. आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये बरंच कपॅसिटी एन्हान्समेंट केली आहे. ही जी आमची करंट फॅसिलिटी आहे ऑलमोस्ट 1000 KL पर डेची ह्याची कपॅसिटी आहे आणि पुढच्या 3 वर्षात ही कपॅसिटी आम्हाला जवळजवळ 1000 crores घेऊन जाईल विथ अ सस्टेनेबल 28-30% EBITDA मार्जिन. ह्याच स्ट्रॅटेजीवर आम्ही काम करतो आहे. आम्ही बरेच नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करतो आहे. एनेस्थेटिक सेगमेंट, अँटी एन्झायटी, अँटी डायबेटिक असे काही जे क्रॉनिक डिझिजेस आजकाल खूप जास्ती आहेत बिकॉज ऑफ लाईफस्टाईल ह्यामध्ये आम्ही बरेच न्यू लॉन्चेस करतो आहेत आणि द कंपनी विल ग्रो रिअली वेअर म्हणजे इन द नेक्स्ट 3 इयर्स ॲट 20% CAGR हे आमचे एक्सपेक्टेशन्स आहेत.